मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरे ज्या मुद्द्यावरती भांडत होते ना, तो मुद्दा आता सरकारने घेतलाय. जर तुम्हाला महाराष्ट्रात किंवा मुंबईत रिक्षा किंवा टॅक्सी चालवायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषा अनिवार्य असेल. तुम्ही आदरणीय सुरेश भटांची कविता ऐकली असेल, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि त्यात दोन ओळी आहेत, असंख्य पाहुणे पोसते मराठी, आपुल्याचं घरी हाल सोसते मराठी. आणि हेच राजसाहेब ठाकरे 19 वर्ष सांगतायत आणि त्याचा प्रत्यय आता येतोय. या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे आणि तेव्हा महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे, मान मराठी भाषेचा आहे, मराठी संस्कृतीचा आहे आणि मराठी माणसाचा आहे. आणि इथे येऊन इथे पैसे कमवायचे म्हणजे तुमची राज्य कंगाल आहेत, ते तुम्हाला नोकरी धंदे देऊ शकत नाहीत, म्हणून तुम्ही इथे येता. मराठी माणूस संयमी आहे, शांत आहे, म्हणून सतत शांत राहणार नाही. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा मराठी भाषेवर आलात तर शेवटी राजसाहेबांची महाराष्ट्र निर्माण सेना आहे आणि त्याला उत्तर नक्कीच त्या प्रकारे दिले. पण यावेळेस ना सरकारची सोबत आहे की तुम्हाला आता काय अडचण येणार आहे? सोबत नाही, दुर्दैव आहे ना की महाराष्ट्रात मराठी सरकारला सांगायला लागतंय की मराठी भाषा कंपल्सरी आहे आणि त्याला महाराष्ट्रात इतर भाषिक विरोध करतायत. हे दुर्दैव नाहीये का? उद्या जर आम्ही तामिळनाडूत गेलो तर तुम्ही सगळे तामिळनाडूत गेलात, काय तुमची हिंमत मराठी बोलण्याची आहे? तुमची हिंमत हिंदी बोलण्याची? का माझा उलटा प्रश्न आहे, उद्या आपण सगळेच युपी बिहारला गेलो नोकरी धंद्या करता तर बोलून दाखवा मराठीमध्ये, ते सांगतील बोलूच शकत नाही. आणि हा ज्या त्या भाषेचा प्राईड आहे आणि अभिमान आहे, गर्व आहे भाषेचा. आणि मला वाटतं थोडी भाषा आणि जे बोलतायत ना राजसाहेब ठाकरे, कुठलंही राजसाहेब ठाकरे बोलले की तुम्हाला वाटतं ते देश तोडण्याची भाषा करतायत आणि आता म्हणताय सरकार तुमच्याच बाजूने आहे. म्हणजे राजसाहेब ठाकरे जे 19 वर्ष बोलत होते तेच आता सन्मान्य फडणवीस साहेब बोलतायत ना की मराठी भाषा आली. या सगळ्यामध्ये ना सरकारला उशिरा जाग आली का हो? महाराष्ट्रात मराठी आता बाहेरच्या राज्याचं तुम्ही उदाहरण दिलं, आता तामिळनाडूमध्ये सगळीकडे इलेक्शन चालू आहे, तिथे ज्यावेळेस आमचे पत्रकार जातात किंवा इतर जातात त्यांना इंग्लिश मध्ये बोलावं लागतं. मग सरकारला उशिरा जाग आली काय मराठीच्या मुद्द्यावर? जाग आली असं वाटतंय आता, पण आमचा तो विषय नाहीये. आमचा विषय इतकाच आहे, महाराष्ट्रात राहायचं असेल, इथे तुम्ही पैसे कमवताय, इथे पिढ्यानपिढ्या तुम्ही राहताय आणि वर म्हणता आम्ही मराठीत बोलणार नाही, जो करना आहे करो. साहेब ही हरेरावी कशी खपून घेऊ? हे चालेल का? हे आम्ही ऐकून घेऊ का? हे होणार नाही. आणि लक्षात ठेवा, ही दादागिरी नाहीये, हा त्या भाषेचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. शेवटी जेव्हा ते असं म्हणतात ना की ज्या जो करना आहे करो, आम्ही बोलणार नाही, तो माझ्या 106 हुतात्म्यांचा अपमान असतो, तो इकडच्या संतांचा अपमान असतो, हे लक्षात घ्या. मला सांगा, ही मुगरुरी वाटते का की जर सरकार सांगत असेल की 1 तारखेपासून कंपल्सरी, ते म्हणतात की बाबा आम्हाला येत नाही भाषा, आम्ही नाही करणार, मग आम्ही कमवायचं कसं? किंवा मग आता ह्याच्यावर पर्याय काय? मनसे जशाच तसं उत्तर देईल का? पर्याय एवढाच आहे, पैसे कमवायचं कळले ना परराज्यात नेऊन, बरोबर आहे, म्हणजे तुमची राज्य कंगाल आहेत ना, नोकरी धंदा देऊ शकत नाहीत ना, इथे येता, इथे आम्ही तुम्हाला सहनशीलपणे ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणता मी 10-10 वर्ष धंदा करतोय, 5-5 वर्ष धंदा करतोय, आमच्या 2 पिढ्या इकडे आहेत. असे अनेक मराठी आहेत जे उत्तम मराठी बोलतात. बरं, व्यवसायाकरता काय बोलायला लागतं? तू राहतोस कुठे, पत्ता काय, तुम्ही कसे आहात, अजून काही गप्पा का अग्रलेख लिहायचे नाहीयेत, निबंध लिहायचे नाहीयेत. आणि दुसरं परत सांगतो, परमिटचा कायदा वेगळा आहे, पण बॅचचा आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा कायदा, आता मी तो विसरलो, सम 24 कालपासून मी तुमच्या चॅनलला होतो, तो तुम्हाला पाठवीन मी पाहिजे तर. तो कायदा सांगतो की मराठी अनिवार्य आहे. टोपोग्राफी माहित असतं, परिवहन मंत्री पण म्हणाले की मराठी कायदाच आहे, तो कायदाच आहे. दुर्दैव असं आहे की ते म्हणतात आम्ही बोलणार नाही. शासनाने काल जे आमच्या लोकांना शासन केलं ना, ते त्यांना शासन केलं पाहिजे की महाराष्ट्रात तुम्ही हे काय सांगताय बोलणार नाही म्हणून. आम्हाला आंदोलनाची वेळ आणून का देता? त्यांच्याच पक्षाचे संजय निरुपम, बरोबर आहे, ते काल गेले, त्यांच्याच पक्षाचे. काय आवश्यकता होती? म्हणजे शिवसेनेचा म्हणजे सन्मान्य माझा शिंदे साहेबांना प्रश्न आहे, तुम्ही काय म्हणता? ही खऱ्या बाळासाहेबांची आमची खरी शिवसेना आहे. आणि असे घेतले तुम्ही पदाधिकारी की जे मराठीला विरोध करतायत. हे सन्मान्य बाळासाहेबांना मान्य झालं असतं का? नाही ना.
हे संस्कार होते का बाळासाहेबांचे? पण मग हिंमत तरी झाली असते कुठल्या शिवसैनिकाची अविनाशजी, बोलण्याची? संजय निरुपम तिकडून येतात हो, उत्तर प्रदेशातून. मग ते म्हणतायत की अशी सक्ती नको. म्हणजे त्यांनी काल मराठीत सांगितलं की मराठी भाषा बोलणं योग्य, पण सक्ती नको, असं त्यांचं म्हणणं आहे ना. सक्तीचा प्रश्न काय तो? पैसे कमवायचं डोकं आहे ना, हम्म, हम्म. ते सुचतंय ना बरोबर. आपल्याला एरिया माहित नाहीये, कसं जायचं माहित नाही, तेव्हा तुम्ही शोधून काढताना बरोबर. कारण पोट आहे, कुटुंब पोसायचंय. मग तसंच हा महाराष्ट्र आहे, हा मराठी भाषेचा आहे, मराठी संस्कृतीचा आहे, मराठी अभिमानाचा आहे. 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. ह्याच्यात तुम्हाला 10 वाक्य मराठीत बोलता येणार नाहीत का? परत सांगतो, आम्ही कुठे म्हटलं अग्रलेख लिहा, कविता करा, महाराष्ट्राला मराठीत काहीतरी प्रबोधन करा? अजिबात नाही. त्याच्याकरता आमच्याकडची लोक समर्थ आहेत. पण व्यवहाराची भाषा जी आहे ती तुम्हाला त्या राज्याची आलीच पाहिजे, आणि मागणी चुकीची नाहीये. तुम्ही आता उत्तर प्रदेश आणि बिहारचं म्हणालात की तुम्ही तिकडनं येता आणि इथं काम करता. राज ठाकरेंचं एक भाषण आठवतंय. उत्तर प्रदेशचा लोकांचा एक मेळावा होता आणि राज ठाकरेंनी हो, त्यात सांगितलं होतं, कांदिवलीमध्ये होतं. हां, त्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना प्रश्न 100% विचारत नाहीत का, की आम्ही इथे येतो, अपमानित हो, होतो? हो. हं, हे दुर्दैव आहे ना. हं, हं. जेव्हा आता काल एक जे कोणतरी माझ्यावर डिबेट लावते तुमच्या चॅनलला, हां. ते म्हणाले की तिकडनं 150 ट्रेन येतात. हां, हां. अहो हो, हा त्या राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचं राज्य सोडते ह्याचा अर्थ काय? तो स्वतःचं जमीन, स्वतःचं घर, स्वतःचे आई, स्वतःचे वडील, स्वतःची भाऊ, स्वतःची बहीण, कुठेही जाऊन व्यवसाय करायला हरकत नाही. तो आनंदाने येत नाही. तुमच्या राज्यात युपी बिहारमध्ये पैसे कमवू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही, म्हणून तो इथे येतो. आणि काय झालं, तुम्ही प्रत्येकाला महाराष्ट्राला दोष देता. गुजरातमध्ये काय घडलं 15 दिवसापूर्वी? हां, हां. हजारोंच्या संख्येने ती लोक गेलीच ना परत. बरोबर, म्हणजे काय होतंय, हा अपमान होतोच आहे ना सगळीकडे. बरोबर. मग कशासाठी? जर त्यांनी राज्य, आणि हे देशातलं सर्वात मोठं राज्य आहे, ते जर सुजलाम सुफलाम केलं तर त्यांना कुठेही जायची आवश्यकता लागणार बरं. नाही, त्यांना संघर्षही करायची आवश्यकता नाही. त्यामुळे त्या राज्यकर्त्यांना, म्हणजे इकडच्यांनी त्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. हे इकडे जे सगळे बसलेत ना निरुपम सारखे, हां. त्यांनी त्या राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे की बाबा माझे भाऊ इथे उपाशी राहत आहेत, तुम्ही त्यांना व्यवसाय द्या. बरं, एवढं मोठं राज्य आहे, देशातलं मोठं राज्य आहे, काय करतायत ते? आणि अभिमानाची गोष्ट आहे की मला माझं उद्याचं महाराष्ट्रातनं माझा मराठी माणूस राज्यकर्ते नोकरी आणि व्यवसाय देऊ शकत नाहीत. माझं वाक्य नीट लक्षात घ्या. म्हणून आई वडील भाऊ बहीण सोडून जर दुसऱ्या राज्यात जात असेल कमवायला, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग राज्यकर्ते त्या राज्यावर राज्य करण्याचं काम करत नाहीत. ते फक्त मतदान आणि मतदान आणि म्हणजे मतदान, निवडणुकीपुरतंच बघितलं जातं. निवडणुकीपुरतच. एक प्रश्न अविनाशजी असा येतो ना, की आता यात सगळ्यात ना मनसेची भूमिका खूप महत्वाची काय आहे? तुम्ही तर खूप वर्ष झालं सांगत होता. आता सरकार म्हणते, की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आम्ही बेसिक मराठी शिकवू. या सगळ्यात मग मनसेची भूमिका काय? मनसे त्यांच्या स्टाईलनं उत्तर देणार, की मनसे पण पुढे येणार, की बाबा तुम्हाला येत नाही मराठी तर आम्ही शिकवू? जसं आमच्या लोकांनी ते पण केलं की. हां, अजून हां. काय, आणि सगळे असे नाही होतो, तुम्हाला अनेक असे इतर भाषिक दाखवतो जे पोटा करता आले, त्यांना बरोबर. जुजबी मराठी बोलतायत. हे ठराविक एक कंपू आहे, त्याच्यातही एक राजकारण आहे, लक्षात ठेवा. हं, हं. हा ठराविक कंपू आहे, जो म्हणतो आम्ही हे बोलणार नाही. कळलं? कारण ती भाषा चुकीची आहे, आणि ते शिकलंच पाहिजे. ते जे बोलतायत ना भाषामध्ये, ते जे बोलतायत बोलतायत. ते हां. चुकीचं आहे. लक्षात ठेवा. उद्या तुम्ही काय म्हणाल, पण मला हिंदी येत नाही, मला तमिळ येत नाही, पण मी शिकील. पैसे कमवायला शिकताय ना. आणि दुसरं, समोरचा ज्या भाषेत बोलेल हं. त्या भाषेत मनसे उत्तर देईल. आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. तुम्ही सांगा, आमची शिकायची इच्छा आहे, त्याच्याकरता काही कॉलेज उघडायची आवश्यकता नाहीये. बरं. सरकारने क्लासेस घ्यावेत, किंवा हे जे नेते आहेत ना निरुपम सारखे, हं. त्यांनी घ्यावेत ना मोठेपणा दाखवून. आता बघा मनसेचं ना, अ, राज ठाकरेंची ही भूमिका आजची नाही, किंवा मनसेचा हा अजेंडा आजचा नाहीये. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलली पाहिजे. त्या त्या राज्याचा तो नियम असतो, कायदा काय सांगतो, की तुम्हाला परमिट ज्यावेळेस घेता तुम्ही तर काय असेल. आता सरकार जरी म्हणत असेल ना की आम्ही दडू, पण मनसे अजूनही त्या आक्रमक भूमिकेत आहे, की अविनाशजी सांगतायत की तुम्ही जसं उत्तर द्याल त्याला प्रत्युत्तर आम्ही देऊ. मग ते मनसे स्टाईलनं देण्याची वेळ आली असेल तरी मनसैनिक तयार आहेत. मराठी सक्ती भाषा झाली पाहिजे. 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय. 105, 106 हुतात्म्यांची आठवण अविनाशजींनी काढली. आता या सगळ्यानंतर ना, नेमकं सरकारचा अंतिम निर्णय काय येतो? सरकार महायुतीचं आहे. 3 पक्ष एकत्रित येऊन सरकार चालवतायत. शिवसेनेचे परिवहन मंत्री आहेत. देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यावरती काय बोलतात? आणि शेवटी मग मनसेची भूमिका काय? आणि येणाऱ्या काळात तरी महाराष्ट्रात किंवा मुंबईत हा नियम जो आहे तो पूर्णपणे लागू होतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.